नवीन वर्षाची उभारावी गुढी, मनोमनी ठेवा साखरेची गोडी. तांब्याचा कळस, कोरी चक्क साडी, आंब्याची डहाळी, आनंदाची गुढी. कडुलिंबाची साथ, त्याला फुलांचा गजरा, उत्साहाचा सण होई आनंदात साजरा. बांबूची काठी अन साखरेची गाठी, नववर्षाचा पाडवा भाव हृदयात दाटी. मराठमोळा सण, याला नववर्षाचा हर्ष, गुढीपाडव्याला असते आमचे नवीन वर्ष, गुढीपाडव्याला असते आमचे नवीन वर्ष. हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर ही माझी गुढीपाडव्याची थोडीशी पूर्वतयारी होती. म्हणजे कुठलाही नवीन सण आला तर काहीतरी छान छान नवीन असं जेव्हा आपण आणतो ना किंवा वापरतो तर त्या सणाला आणखीन असं छान उभार येतो. तर तसंच हे देवांचे जे वस्त्र आहेत ना ते मी नवीन शिवून घेतलेत. तर आधी जे वस्त्र मी शिवले होते तुम्हाला दाखवले होते की मी ज्या मावशींकडून माझी गादी बनवून घेतली होती ना, तर त्याच मावशींकडून मी हे वस्त्र आता शिवून घेतलेत. बघा, हा जो कपडा आहे ना, जो वेल्वेटचा नॉर्मल आपण वस्त्रांसाठी वापरतो तर तो ना हळूहळू खराब होतो. पण हा कपडा जो त्यांच्याकडून मी घेतलेला आहे हे जुनं वस्त्र आहे, पण बघा अजून कपडा जसेचा तसा आहे. तर म्हणून मी पुन्हा त्यांच्याकडूनच शिवून घेतले. तर हा जो सोफ्यासाठी वापरतात ना तो मटेरियल याच्यासाठी वापरला गेलाय आणि अगदी सुंदर. आणि कितीही वेळा वॉश केला ना तरीही वस्त्र बघा जसेच्या तसे आहेत. याच्यामध्ये मला एक वेगळा कलर हवा होता पण तो ऍक्च्युली मिळाला नाही. पण हे दोन रंग आपण जास्तीत जास्त वस्त्रांसाठी वापरतो आणि अगदी सुरेख दिसतात. आणि हा पिवळा रंग तर इतका छान वाटणार आहे ना, म्हणजे आता पाडव्याच्या पूजेसाठी मी स्पेशली हा पिवळ्या रंगाचं वस्त्र पूर्णपणे शिवून घेतलंय. आणि मस्तपैकी माझा देवांचा जो वॉर्डरोब आहे ना तो अशा प्रकारे वस्त्रांनी मस्तपैकी भरत चाललाय. तर दुसरी गोष्ट ती म्हणजे की सगळी जी साफसफाई होती, आता सगळीकडे साफसफाई चालू असेल म्हणून मी म्हटलं वेगळं ते काय परत दाखवायचं. तर हे सगळं पूर्ण फुलं माळा या सगळ्या गोष्टी स्वच्छ करून घेतल्या. कारण पाडवा आहे म्हटल्यानंतर थोडी तरी का होईना साफसफाई झालीच पाहिजे. तर हे सगळं छान स्वच्छ केलं कारण याच्यावरती खूप धूळ जमा होते. आणि आज आहे आपला पाडव्याचा सण. तर सकाळी सकाळी मला संपूर्ण एकूण एक देवांची जी गोष्ट आहे ती संपूर्ण सगळी उजळवायची होती. आणि हे सगळं म्हणजे उजळवण्यामध्येच मला दीड 2 तास निघून जातात. त्यानंतर याच्यानंतर देवपूजा जी आहे त्याला सुरुवात होते. तर बघा सगळ्या गोष्टी देवांचा जो शृंगार आहे तो सर्व मी एका ताटात काढून ठेवलाय. त्यानंतर संपूर्ण देवघर छान व्यवस्थित पुसून व्यवस्थित स्वच्छ करून त्यानंतर पुन्हा संपूर्ण देवांची मांडणी करणार आहे. तर जसं मी तुम्हाला दाखवलं सुरुवातीला की हे वस्त्र मी नवीन घेतले, तर बघा हा पिवळ्या रंगाचं वस्त्र मी टाकलंय आज. आणि इतकं सुंदर दिसणार आहे ना जेव्हा मी देवांची मांडणी करेन ना तेव्हा तुम्ही बघा की किती सुंदर हा रंग अगदी उठून दिसतोय. एकदम म्हणजे असा गडद पिवळा रंग पण नाहीये आणि लाईट कलर पण नाहीये. तर बघा आता माझी देवांची अशी आजची गुढीपाडव्याची अशी पूजा खूप सुंदर देवांनी म्हणजे स्वामींनी देवी आईने माझ्याकडून करून घेतले. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की रोज तेच असतं, देवपूजाच दाखवते, मग तेच का दाखवते व्हिडिओमध्ये. पण मला असं म्हणायचं की प्रत्येक सणाची त्याची एक वेगळीच मजा असते आणि एक वेगळीच गोष्ट असते. तुम्ही बघा किती सुंदर दिसतात स्वामी महाराज. आणि हे जे गजरे आणले होते ना हे साईडचे असे त्याने आणखीन खूपच सुंदर वाटत होती. म्हणजे मी तरी दरवेळी जेव्हा करते ना म्हणजे ही जी सेवा होते माझ्याकडून तर त्यावेळी दरवेळी काहीतरी वेगवेगळं असं सुचत असतं. आणि म्हणून मला पण इच्छा होते की तुम्हाला सुद्धा दाखवावं आणि तुम्हाला सुद्धा त्याच्यामधून पूजेसाठी वेगवेगळ्या आयडिया मिळतात.
आणि बऱ्याच जणांना तर पूजा बघून सुद्धा समाधान मिळतं. तर आजची देवपूजा अशी छान झाली होती. आणि बघा यावेळी यांनी हे जे असं त्याला काय बोलतात माहिती नाही मला, या फुलांना मोगरा नाही आहे हा, त्याला काहीतरी तेरडा का काय असं काहीतरी म्हणतात, पण खूप सुंदर दिसतंय. म्हणजे वेण्यांसारखं ते दिसतं जे त्याच्यामध्ये हे करतात, विणतात. तर सर्व देवींना आणि स्वामींना सर्वांना मी ते घातलेत आणि खूप छान वाटत आहेत. तर उद्यासुद्धा आपली स्वामींची प्रकट दिनाची पूजा अशीच खूप छान 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 करायची आपल्याला. आणि माझा विचार आहे की उद्या प्रकट दिनाच्या दिवशी लाईव्ह आरती घ्यायची, हा माझा विचार चालला आहे उद्याचा. तर तुम्ही मला सांगा की काय करायचं, आपण घ्यायची का लाईव्ह आरती स्वामींची. आणि प्रकट दिनाची पूजा पण मी खूप छान, माझ्या डोक्यात वेगवेगळ्या आयडिया आहेत, खूप छान प्रकारे मांडायचे आहे मला. आणि आपलं नामस्मरण पण होईल आणि लाईव्ह आरतीसुद्धा होईल. तर तुम्ही सांगा काय करायचं, सकाळी घ्यायची की संध्याकाळी घ्यायची. माझी तर इच्छा आहे की सकाळीच, म्हणजे 12च्या आत वगैरे आपली आरती झाली तर खूप छान. तर अशी आजची पूजा खूप छान झाली होती पाडव्याची, मस्त. तर पूजा झाली आहे. पूजा अशी म्हणजे ही सर्व पूजा आटपेपर्यंत मला 2-2.5 तास होऊन गेलेत. तर चला आता मी पुढची कामं करते. आणि आजचा असा साडीचा हा जो लुक आहे हा असा सिम्पलच आहे, कारण ह्या साडीवरती जास्त गोल्ड ज्वेलरी चांगली दिसली नसती, तर म्हणून मी अशीच ऑक्साईडची ज्वेलरी घातली आहे. आणि ही साडी जर तुम्हाला आठवत असेल तर मग मी राजस्थानवरून तुम्हाला दाखवलं होतं की मी राजस्थानवरून साडी घेतली होती बांधणीमध्ये. तर तीची साडी आहे, सिम्पल आणि सोबर आणि एकदम हलकी आहे, असं म्हणजे नेसले असं वाटतच नाही. आणि कसा वाटतोय माझा लुक पण कसा वाटतोय तो पण तुम्ही मला सांगा. तर चला आता मला अजून पुढच्या पूजा करायच्या. तर चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा असं म्हणतात. वर्षातील 4 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. चैत्र हा हिंदूंच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना. याच महिन्यापासून वसंत ऋतूला सुरुवात होते आणि त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते. हिरव्या रंगरंगबी छटा झाडाझुडपांवर खुलून दिसतात. वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळत असतो. आणि अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपल्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मग आपण आपल्या या नवीन वर्षाचं स्वागत करायला नको का? गुढीची पूजा कशी करायची, काय काय सामान वापरायचं, तर ते मी तुम्हाला मागच्या वर्षाच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलं होतं. तर आपल्या या नववर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा, या दिवसालाच गुढीपाडवा म्हणतो व हीच चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. पण चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपणास माहिती आहे का? या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडलंय. चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्री पौर्णिमा येते तो चैत्र महिना. तर चैत्र हा शब्द चित्र या संस्कृत शब्दावरून तयार झालेला आहे. वसंत ऋतूत सृष्टीची शोभा विविध रूपाने वाढलेली असते. हिंदू संस्कृतीतील पहिला सण हा गुढीपाडवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्धत वापरतो, म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा 4 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. गुढीपाडवा हा 2 अक्षरांनी बनलेला शब्द आहे. गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा व पाडवा म्हणजे विजयध्वज. या दिवशी ब्रह्मदेवाने जगाची उत्पत्ती केली, सृष्टी निर्माण केली. प्रभू रामचंद्रांनी आपला 14 वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला आणि त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणं उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला. तोच हा दिवस. तर गुढी आपल्याला काय सांगते? नवीन वर्ष सुरू झालंय, नवीन विचार करा, नवीन संकल्प करा. सद्विचार सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या. मी जशी उंच आहे, निळ्या निळ्या आकाशाची नाते सांगते आहे, तशीच तुमची पण प्रगती होऊ द्या. सेवेत सातत्य असू द्या. या दिवशी गुढीला लावलेला कडुलिंबाचा पाला खातात. तो फार कडू असतो म्हणून त्याबरोबर गूळ किंवा साखर खातात. तर हा पाला कडू असला तरी आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे. तो खाल्ल्याने आरोग्य, बल, बुद्धी आणि तेज वाढते. कडुलिंबाचा पाला थंड असल्याने थकवा नाहीसा होतो. मेंदूला तरतरी येते. प्रगतीपथावर जाणाऱ्या जीवनामध्ये काही वेळा आपल्याला कडू घोट हे प्यावेच लागतात. याचीही त्यातूनच प्रचिती मिळते. जीवनात कधीतरी सुख, कधी दुःख एकटं येत नाही.
सुखाच्या मागे दुःख असतंच आणि दुःखामागून सुखाचं आगमन होत असतं. अस्मिता व समर्पण वृत्ती यांच्या समन्वयाने बनवलेल्या या मानवाने न डगमगता हसतमुखाने विघ्नांचा सामना करावा व जीवनात येणाऱ्या सुखदुःखांनी निराश न बनता गरज पडली तर अनंत कडू घोट पिऊनही प्रभू कार्यात कटिबद्ध होऊन उभं राहावं, असा संदेश हा उत्सव आपणास देत असतो. तर गुढीबद्दल आणि गुढीपाडव्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, कारण आपण सण साजरे करतो पण त्यामागचं नक्की काय महत्त्व आहे. मुलं बऱ्याचदा आपल्याला विचारतात की का करायचं, तर आपल्याकडे फक्त एकच उत्तर असतं की अरे आधीपासून सगळे करतात ना, तर आपण पण करायचं. तर अशा प्रश्नांच्या उत्तराने कधी कधी मुलांचं समाधान होत नाही आणि पुढच्या पिढीला जर आपल्याला आत्ताच्या ज्या परंपरा आहेत त्या जर त्यांनी कराव्या असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ज्या शास्त्रोक्त गोष्टी आहेत की काय या सगळ्या गोष्टी केल्या जातात तर ते माहीत असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. तर म्हणून कुठलीही गोष्ट करताना आपण ती पूर्णपणे समजून नंतरच ती गोष्ट करायला पाहिजे. तर आता आमची अशी गुढीची छान पूजा झाली. त्यानंतर जो मी तुम्हाला तोडगा दाखवला होता मागच्या वेळी की आज पाडव्याच्या दिवशीच याला अखंड म्हणजे नामस्मरण करतो आपण आणि त्यानंतर आपल्या स्वयंपाकघरात आपण हा तोडगा ठेवतो. तर अशी छान गुढीची पूजा अशी मस्त झाली आहे आणि दरवेळी मी गुढी त्या साईडला म्हणजे बाहेर उभारते, पण बाहेर ठेवली ना गुढी तर मग पूजा करायला व्यवस्थित जमत नाही. तर म्हणून मग यावेळी मी म्हटलं की अशी पूर्वेकडे तोंड करून मी गुढी उभारेन, जेणेकरून मला छान अशी गुढीची पूजा सुद्धा करता येईल आणि खूप मस्त पूजा झाली आणि खूप भारी वाटते. तर तुम्हाला सर्वांना आपल्या नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या आमच्या सर्व परिवारातर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येणारं जे नवीन वर्ष आहे ते तुम्हाला सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जाऊ, हीच आपण गुढीकडे आणि स्वामींकडे प्रार्थना करूया. तर माझं अजून नैवेद्याचं बाकी आहे. नैवेद्य आता करणार मी आणि त्याच्यानंतर नैवेद्य दाखवणार. तर आजचा हा व्हिडिओ, छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.